मागील अनेक महिन्यांपासून सारथी संशोधक विद्यार्थ्यांची फेलोशिप रखडली आहे. ही फेलोशिप तात्काळ जमा करण्यात यावी या मागणीसाठी 23 एप्रिल रोजी सारथीच्या पुण्यातील मुख्य कार्यालयासमोर सारथीच्या विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केलं आहे. यामध्ये महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील सारथीचे संशोधक विद्यार्थी सहभागी झालेत. कोल्हापूरमधील सुद्धा विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झालेत. आज आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी सारथीचे व्यवस्थापकीय संचालक राजेंद्र निंबाळकर यांच्याशी आंदोलकांबरोबर झालेली चर्चा फिसकटली आहे. त्यामुळे आपण आपल्या आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम असल्याची भूमिका या सर्व विद्यार्थ्यांनी घेतली आहे. यातच या ठिकाणी उपोषणास बसलेले संशोधक विद्यार्थी निखिल मगर यांची प्रकृती बिघडल्यानं त्यांना ससून रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. दुसरीकडे बारामतीमध्ये संशोधक विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळानं उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. मात्र त्यांनी सुद्धा आंदोलन आणि मागण्यांकडे दुर्लक्ष केलं. त्यामुळे संशोधक विद्यार्थ्यांनी मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतलाय.